विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे ट्रान्समिशन ऑफ हीट किंवा ट्रान्सफर ऑफ हीट. थोडक्यामध्ये उष्णतेचं स्थलांतर म्हणजे काय. ज्याप्रमाणे आपण पाहतो की शहरामध्ये पाण्याचे टँक असतात आणि त्या पाण्याच्या टँकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असतं आणि उंच भागावरती ते पाणी साठवलं जातं. साठवलेलं पाणी सखल भागापर्यंत ते पोहोचवलं जातं. जसं पाण्याचा गुणधर्म आहे की उच्च पातळीकडून कमी पातळीकडे वाहत जाणे, अगदी त्याच पद्धतीने उष्णता सुद्धा उच्च पातळीकडून कमी पातळीकडे वाहत जाते. या प्रक्रियेलाच आपण ट्रान्सफर ऑफ हीट किंवा हीट ट्रान्सफर किंवा ट्रान्समिशन ऑफ हीट असं म्हटलं जातं. ही संकल्पना आपण जेव्हा एखाद्या भट्टीमध्ये जेव्हा लोखंड गरम करतो तेव्हा हे लक्षात येते का हीट ट्रान्सफर कशी होते. हीट ट्रान्सफर होण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत आहे ती आहे कंडक्शन. कंडक्शन म्हणजे मराठीत त्याला वहन म्हणतात, हिंदीत त्याला चालन म्हणतात. कंडक्शन म्हणजे जेवढे घन पदार्थ आहे त्या घन पदार्थाला आपण एका बाजूला समजा हीट प्रोव्हाइड केली तर दुसऱ्या बाजूला ती हीट आपोआप ट्रान्सफर होते. इथे एक्झाम्पल दाखवलेलं आहे. हा जॉब आहे, लोखंड आहे, स्टील म्हणा. या लोखंडाच्या या भागाला आपण हीट प्रोव्हाइड केली तर या भागातले जे काही आतमनचे कण आहेत, कारण कुठलंही लोखंड म्हटलं की कुठलाही जॉब म्हटला तर असंख्य बारीक बारीक कणांचा समुच्चय असतो आणि अशा जॉबला एका बाजूला समजा जेव्हा आपण गरम करतो, हीट प्रोव्हाइड करतो, तेव्हा आतमनचे कण तापतात आणि ते तापलेले कण आपली हीट दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला, चौथा पाचव्याला, अशा प्रकारे या भागातली हीट या भागापर्यंत आपोआप येते. यालाच आपण कंडक्शनची क्रिया असं म्हणतो. सर्व घन पदार्थ याच क्रियेने तापतात. नाव आहे कंडक्शन. दुसरा ट्रान्समिशन ऑफ हीटचा दुसरा प्रकार तो आहे कन्वेक्शन. त्याला म्हणतात मराठीमध्ये प्रापण किंवा हिंदीत म्हणतात त्याला संवहन. याच्यामध्ये हा प्रकार म्हणजे द्रव्य पदार्थ जसा गरम होतो, उष्ण होतो, ती जी प्रक्रिया आहे त्याचं नावच आहे कन्वेक्शन. या ठिकाणी मी एक भांड दाखवलेलं आहे. खाली उष्णता म्हणजे गॅस दाखवलेला आहे आणि गॅसच्या माध्यमातून जेव्हा हीट आपण प्रोव्हाइड करतो तेव्हा हे जे भांड आहे, भांड्यातलं पाणी उकळते. खालचं पाणी वर, वरचं पाणी खाली, खालचं पाणी, असं उकळण्याची जी क्रिया आपल्याला जे पाहतो आपण, सूक्ष्म निरीक्षण जर आपण केलं तर आपल्याला दिसून येते की पाणी सातत्याने खाली आणि वर, खाली आणि वर असं जात असते. ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये कणांचं प्रत्यक्ष स्थलांतर होऊन हीट ट्रान्सफर होत असते. याचं नाव आहे कन्वेक्शन. पण पहिल्या केसमध्ये काय दिसतं, या भागातले कण या भागात येत नाही, तर ते कण काय करतात, आपली हीट दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, तिसऱ्या चौथ्याला, म्हणजे त्या जॉब मधले त्या लोखंडाचे जे कण आहेत ते फक्त हीट ट्रान्सफर करते, स्वतः ट्रान्सफर होत नाही. या केसमध्ये काय होतं, खालचे कण वर, म्हणजे कणांचं प्रत्यक्ष स्थलांतर होऊन हीट ट्रान्सफर केली जाते, होत असते. याचं नाव आहे कन्वेक्शन. दोघांमध्ये फरक आहे. म्हणून हा घन पदार्थाकरता कंडक्शन आहे तर द्रव्य पदार्थासाठी कन्वेक्शन आहे. तिसरा प्रकार जो नाव आहे रेडिएशन, त्याला म्हणतात किरण विसर्जन. यामध्ये प्रत्यक्ष उष्णता देण्याची गरज नाही, तर त्या साधनापर्यंत, त्या माध्यमापर्यंत उष्णता पोहोचून त्या उष्णतेचं स्थलांतर केलं जातं. आता या ठिकाणी एक घर दाखवलेलं आहे. आपण आता पाहतो अलीकडे अनेक घरावरती सोलार सेल, सोलार ग्लास ठेवलेले असतात आणि त्या सोलार ग्लासच्या माध्यमातून घरामध्ये असलेलं हीटर म्हणजे पाणी गरम त्याला मिळत असते. इतकंच नव्हे तर घरावरती सोलार कुकर ठेवून
स्वयंपाक सुद्धा आपण केलं जाते. सूर्याची किरणं त्या सोलार कुकरवर पडलीत आणि त्या सोलार कुकरमध्ये त्या सोलार रेजचे सनरेजचं कन्व्हर्शन हीटमध्ये झालं आणि त्या हीटमुळे आत्माचा स्वयंपाक झाला, अन्न शिजलं.